तब्बल 9 वर्षांनंतर जाहीर झालेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एक मोठा तांत्रिक घोळ समोर आला। 1 फेब्रुवारी 2026ला तालुक्यातील 96 ग्रामपंचायतींचे सर्व सदस्य पदावर कार्यरत होते, पण 23 आणि 24 फेब्रुवारीला त्यांची मुदत संपल्याचं कारण पुढे करत गट विकास अधिकाऱ्यांनी 78 ग्रामपंचायतींच्या सुमारे 729 सदस्यांची नावं मतदार यादीतून वगळली। प्रशासनाच्या या चुकीमुळे केवळ 18 ग्रामपंचायतींचे सदस्यच मतदानासाठी पात्र ठरले आहेत। या अन्यायाविरोधात शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। या सदस्यांना न्याय मिळेपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी पवार यांनी केली आहे। जर आज ही निवडणूक त्या ठिकाणी अशीच पुढे चालली तर निश्चितपणे 90% ग्रामपंचायत सदस्यांच्या वरती अन्याय होणार आहे आणि हे लोकशाहीच्या दृष्टीतनं अत्यंत घातक आहे। म्हणून ज्या वेळेला तुम्ही 9 वर्ष निवडणुका घेत नाही आणि आता निवडणूक घेताना ह्या सदस्यांना का वंचित ठेवता, म्हणून आमची मागणी आहे त्या ठिकाणी की हे सगळे सदस्य त्या मतदानाला पात्र असले पाहिजे, कारण ते लोकांनी निवडून दिलेले